काँग्रेस नेते नाना पटोलेंनी होळीच्या दिवशी शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली। आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले म्हणाले। यावरून आज अजित पवारांनी चांगलंच सुनावलं। कुणी गमतीत म्हटलं सीएम करतो, पाठिंबा देतो, पण तुमच्याकडे माणसंच नाही तर कसला पाठिंबा देता, असा टोला अजितदादांनी लगावला। ब्रह्मदेव आला तरी 5 वर्ष सरकारला धक्का लावू शकत नाही असंही दादा म्हणाले। 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो, अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कुणी धक्का लावू शकत नाही। मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही। गप खाली मान घालून ऐकत होतो। ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करतो। अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलोय। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं, मात्र अर्थसंकल्पात याबाबत उल्लेखही करण्यात आला नव्हता। यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। आज या योजनेसंदर्भात अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आणि यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही दादांनी उत्तर दिलंय। लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत, मात्र ही योजना बंद करणार नाही असं ठामपणे आज अजित पवारांनी म्हटलंय। योजना चालू ठेवणार आहे, या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे। आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा। काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। अहो, चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले। कापूस खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधक आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। विधानसभेत मंत्री जयकुमार रावल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। राज्यात कापूस खरेदीचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कापूस खरेदी प्रश्न आणि वाढत्या शेतकरी आत्महत्येवरनं विरोधक आक्रमक झाले। भावांतर योजना जाहीर करा आणि बंद खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात आली। पाहूयात। पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना, की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे, आता मार्केट 6,500 आहे, तर मधला जो भाग आहे जो काय 3,500-4 हजाराचा, तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे, जे आता बंद झालेले आहेत, ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे। यावर्षी आपण 124 केंद्र यावर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातून 16 मार्चला म्हणजे कालपर्यंत 142.69 लाख क्विंटल ही खरेदी केली। साधारणतः 10,000 कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी ही सातत्याने चालू आहे। भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही। जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारतायत, किमान त्याचा उल्लेख करा। काय आपण देणार नाही देणार, अडचणी आहेत सांगा तरी, पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा। आज शेतकऱ्याला 6,200 6,300 रुपयांनी खरेदी आहे। का होत आहे? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात? आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ, मग काय भरून का देत नाही? अध्यक्ष महोदय, त्या प्रश्नामध्ये भावांतराचा उल्लेख नव्हता। ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देत होतो। अध्यक्ष महोदय, MSPचा लांब धागाचा भाव हा 7,521 हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी 7,121 चा दिलेला आहे आणि म्हणून 6,000 रुपये मार्केट हे चुकीचं आहे।
अध्यक्ष महोदय जितका जितकाही कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी CCI कटिबद्ध आहेत. आणि आता इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.